कुठे होतीस इतका वेळ? आम्ही वाट बघतोय तुझी. का मी कावेरीला भेटावयास गेले होते. चल ना खेळूया, आम्ही थांबलो इथे तुझ्यासाठी. मला नाही खेळावयाचे. खेळा तुम्ही दोघे. काय ग यमे, इथे आल्यापासून तू आमच्याशी खेळतच नाहीयेस. काय झाले काय तूस? अरे मला नाही खेळावयाचे. खेळायचंय ना. अरे पोरांनो शांत व्हा बरं, शांत व्हा. आलाय ना तिला कंटाळा, जाऊ दे. तुम्ही जा बरं खेळायला. यमे, गो यमे, थोडस काहीतरी खाऊन घेतेस? तुझ्या आवडीचे करू का काही? मला नाहीये भूक. यमे, अहो वंस बघा ना. असू द्या हो वहिनी, मी बघते काय करायचं ते. तुम्ही नका काळजी करू. यमे, ए यमे. काय भयंकर उपदेश त्या दयानंद स्वामींचा. एक तर ते देवास मानत नाहीत. अरे ते माहिती रे मला, पुढे सांग तू. अहो काशी विश्वेश्वराच्या देवळात जाऊन मोठी भानगड केली म्हणे त्यांनी. भाई माझे, अरे काय सांगतोयस काय तू? तर अहो ही मोठी कथा आहे. पण या सर्वांवर कडी म्हणजे इथल्या व्याख्यानात ते असं म्हणाले की अनाथ मुलांसाठी आश्रम हवेतच, पण विधवांसाठी विधवाश्रम काढायला हवे म्हणे. आता बोला. काय म्हणालास? विधवाश्रम? बाई 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 बाई, काय मेलं ते एक एक कठीणच आहे हो. काय हो वहिनी, वेड लागले का तुम्हास? नाही अशा एकट्याच हसताय. मला कशाला वेळ लागेल? पण ताई मी काय म्हणते, तू आपली सांभाळून राहो. नाही अगो, नाही ते एखादे दिवस माधव तुझीच रवानगी करायचा या असल्या विधवाश्रमात. काय म्हणायचं काय तुम्हाला? आपटा आपटा आता. काय झाले? काही बोलावयाचे आहे? हो, आपल्या यमीचे कशातच लक्ष लागत नाहीये. हे पहा, तिची इच्छा नसेल इथे राहावयाची तर जाऊ दे तिला. अहो खरेच, अहो इथे राहू नाही, तिचे लक्ष तिथेच लागलेले राहणार. त्यापेक्षा जाऊ दे तिला. पुढच्या वेळेस जावई बापू येतील तेव्हा त्या सांगू की तिच्या सोबतच या, म्हणजे राहील ती. परंतु उमा एका अर्थी चांगलेच आहे. तिला तिथला लळा लागला आहे हे चांगलेच आहे. जाऊ दे तिला. मी तिच्या निघण्याची तयारी करते. काय गे साखरे, तू सवड मिळाली नाही येऊन भेटावयास. म्हटले आपणच जाऊन विचारपूस करावी. काय काय सांगू तुम्हास, आले होते हो मोठ्या आशेनं. हा, पण जिथं लेकीचीच माया आटली तिथे इतरांना काय दोष द्यायचा. काय गे, अन्न पाणी टाकलेस म्हणे तू. कसे गोड लागेल सांगा ना. मुलीचीच मी वैरीण झाले म्हटल्यानंतर. होय ग होय, तू जेवत नाहीस म्हटल्यावर घरचे सगळे काळजीत पडले गे. मी म्हटले त्यास कशाला काळजी करता. या वयात आमच्या सारख्या बायकांना उपवास तापवास हवेतच. तेवढाच भुईला भार कमी ना. तर इतक्या वाकड्या वाटेनं बोलायला नको हो. काय गे, पोटातला कडूपणा ओठावर आला की काय. एरवी तुझ्या जिभेवर नुसती साखर असते. काशी म्हणायचे सोडून म्हणून तर तुला साखरताई म्हणतात. अगे पण जिभेवर साखर असून काय गे उपयोग. मनात ती हवी ना.
तर मनात हवी ना, पण येईल कशी ती मनात? आता आमच्या लेकीस आम्ही इथे नको का? तर आम्ही रानडे नाही ना. तुम्ही माईच्या आई, तुम्ही रानडे नाही, पण तुमच्या माईस ते चालते. पण ताईला मात्र आम्ही नको. तोंड कडू होईल नाही तर काय. साखरे, त्यात तर खरी मौज आहे. जिभेवरची गोडी खोटी आणि मनातली गोडी खरी, हा फरक जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे असे रुसणे, फुगणे, दटावणे, उपवास, तापास हे सगळे करावे लागतात. आता तू मग सांग, तू रात्री आलीस तेव्हा स्वयंपाक घरातली आवराआवर करून बायका निजावया जात होती. तर तू आलीस आणि सुभद्रेस एकदम यादीच दिलीस चारिठा स्वयंपाकाची. उत्तमच. बडदास्त हवी पाहुण्यांसारखी, पण हक्क मात्र घरच्यांसारखे. आणि कष्ट नको असे की कसे चाले? तुझ्या ताईस नाही हो हे खपायचे. जिभेला धार आहे तिच्या, पण पोटात साखर आहे. तुझी नुसतीच जिभेवर. कल्याणच आहे मग. कर कर विचार कर. यमे, अगो यमे, यमे, फराळाचे कसे काय? मला नकोय फराळ. नकोय फराळ? अगो बाई, म्हणजे सगळा प्रवास फराळाशिवायच का करणार आहेस? प्रवास? बाईसाहेबांना इथे करमत नाहीये. विनवण्या करा, नागदुऱ्या काढा, लाडी गोडी लावा, पण त्या काही इथे राहायला तयार नाहीयेत. मग काय म्हटले, पाठवणी करूया त्यांच्या सासरी. काय आई, खरेच? तू चेष्टा नाही ना करतेस माझी? नाही ग, चेष्टा कुठे करतेय, खरे तेच सांगतेय. लेकीला माहेर नकोसे झाले, म्हटले पाठवून देऊया तिला आपल्या घरी. काय गाई? काय गाई, वेद तर सगळे तिकडचेच लागलेत. पुरे झाले हा आईचे कौतुक. यमी, सगळी तयारी झाली. बाळंभटजी, पांडुरंगही तयार झालेत. चला, 2 घास तुम्ही पण खाऊन घ्या. हो आई, मी लवकरच येईन परत, आणि येताना यांनाही बरोबर घेऊन येईन. हो का? आणि आई, आपण असे केले तर तूच खाली येत माझ्या बरोबर माझ्या घरी? हो का? तुला तुझ्या नवऱ्याची काळजी आणि मी तुझ्या सोबत आले की आमच्या इकडची काळजी कोण करणार ग लबाडे? आई, यमे यमे. ताई काकू, शंकर आणि विष्णू आले. या आलात गाव उंडारून? आता आलाच आहात तर हातपाय धुवून घ्या आणि स्वयंपाकघरात तो फराळ ठेवलाय झाकून, तो घ्या गिळून. रिकामे कुणीकडचे. ताई काकू, असे कशाला तोडून बोलता? बरे नाही दिसत ते. दुर्गे, अगं मुद्दामूनच बोलते मी हे सगळे. असा 4 चौघात अपमान केल्यामुळे निदान सुडाच्या भावनेने का होईना, पण हे नीट वागतील. नाही, यांनी माझा कायम दुस्वास केला ना तरी चालेल हो मला, पण यांच्या डोक्यात अक्कल येऊ देत. आता तू सांग मला, काय जगा वेगळे सांगतेय मी? ताई काकू, अहो पण दुर्गे, माझे म्हणणे फक्त एवढेच आहे की स्वतःचे हात पाय हलवावे आणि स्वतःचे कुटुंब पोसावे.
नाही हे सांगण्याचीच वेळ येते ना, हेच मोठे दुर्दैव आहे हो. पण यांच्या डोक्यात उजेड पडेल तर ना, त्यांना स्वतःचेच भले कळत नाहीये तर काय होणार? कल्याण आहे सगळे. यमू, हे घे, तुझ्यासाठी बोरं आणि चिंच आणलीत. यमे, आलीस आणि आता लगेच चाललीस? मला हे मुळीच आवडलेले नाहीये. केशवा, अरे असं रुसू नकोस. आणि मी लवकरच येणार आहे ना परत. पण इतक्यात घाईघाईने का जातेस? अरे मला जावयास हवे. तिकडे काय काय तिकडे? काही नाही रे, मी घाईघाईत आले ना, आणि मी जेव्हा पुन्हा येईन ना तेव्हा यांच्या बरोबर तुळशी बागेत जाऊन तुमच्यासाठी काही काही छान वस्तू आणीन. आता येते मी, मला जाऊ द्या. म्हणे मला जाऊ द्या. आत्या, तू पण असेच करते आहेस का ग? यमे, अगं डोळा भरून पाहिले देखील नाही तुला. पोटभर बोलायची गोष्ट तर सोडच, फसवलेस ना आम्हाला. नुसते मधाचे बोट लावून निघून चाललीस. आत्या, असे नको ना ग बोलूस. मी येणार आहे ना लवकर परत. काही नको ते गोड गोड बोलणे. जा त्या आईकडे जाऊन जरा बघ. आई, ते आलेच बी. आत्या सांग ना ग यमीला, यमी ऐकत नाहीये. बाप म्हणे माझे लेकी, लाडकी तू हो नको. जाशील परक्या घरी, माया वेडी लावू नको. माझे हो काही नाही मला त्याच दुःख. माझ्या धन्याला ग बाई, मिळू दे नेहमी सुख. दुर्गे, मटकी उपसलीस ना? हो ताई काकू, निवडून सुद्धा ठेवली आहे मी. चांगली घोळून घेतली आहेस ना, नाहीतर गारेचे खडे लागायचे. नाही ताई काकू. ताई, काहीतरी सांगायचे होते. अहो, त्या साखरताईंनी कालपासून काहीच खाल्ले नाहीये. नाहीच म्हणतायत मुळे. मी स्वतः फराळाचे घेऊन गेले होते, पण मलाही उडवून लावले. हो ना, मगाशी सोमण काकू सुद्धा दूध घेऊन गेल्या होत्या, त्यांनाही परत पाठवले त्यांनी. अशाने तब्येत बिघडायची हो. असे न खाऊन कसे चालेल? असे आहे का? ठीक आहे, मीच बघते आता. अहो ताई, अगो बाई, उगाचच सांगितले. काय रे विष्णू, एकटाच फराळ खात बसलायस? माझा फराळ कुठे आहे? ताईनी काय सांगितले होते? स्वयंपाकघरात फराळ झाकून ठेवलाय. अरे मग माझा फराळ का नाही आणलास? मी काय तुझा नोकर नाहीये. विष्णू, कोणाशी बोलतोयस तू? हे बघ, तुझ्यासाठी फराळ ना तो नारू आणेल. नारू? त्याला सांग. तो बघ आला बघ. काय रे नारू, नुसतंच पाणी घेऊन आलास, माझा फराळ का नाही आणलास? अरे बघत क्या उभा आहेस गाढवा? मी काय विचारतोय? काय चाललंय का या घरात? मंडई काही इथे आईचा रुबाब आणि इथे तुम्हाला माज आलाय. हे बघा, अपमानाचा कळस व्हावयास नको असेल तर ताबडतोब सामान बांधा आणि चालायला लागा इथून.
ताई काय आहे आणि काय करू शकते हे अजून कळले नाहीये तुम्हाला. तेव्हा वाटेल ते खपवून घेतले जाणार नाही, कळले? बघितलेस, जरा वेळ गप्प राहिला असता तर काही बिघडले असते. अरे मग माझा फराळ तू आणला असता तर बिघडले असते. अरे पण जायचं आणि आणायचं ना स्वतःचा फराळ स्वतःच. अरे नुसतं बका बका एकट्याच फराळ खात बसतोस, दुसऱ्याचा काय विचार करत नाहीस तू. तुझ्यामुळे हे सगळं घडलं. मला नको सांगूस. इतक्या लवकर निघावे लागेल असे वाटले नव्हते. रमा चांगले 8 वर तरी माहेर रमेल असे वाटत होते. हे तर काहीच नाही. तुम्हाला ठाव नाही बाळंभटजी, टाकले मालक माग मुंबईला गेले होते तेव्हा बी हे असंच. रामावहिनींचं कशामध्ये लक्षच लागत नव्हतं, नुसती वाट बघत बसलेल्या असायच्या. चांगलेच आहे की. पांडू दादा, हे फराळाचे डबे. आईने माईसाहेबांसाठी फराळ दिला आहे. अजूनही काही भेटी आहेत, त्या पांडुदादांजवळ बांधून दिल्या आहेत. वय वय त्या आहेत माझ्याकडं, व्यवस्थित ठेवलेत. सांभाळून नेतो, तुम्ही काळजी करू नका. बाळंभटजी, आमच्या खटल्याबद्दल माधवरावास आठवण करून द्या. हो, त्याची गरजच नाहीये. माधवाने एखादी गोष्ट मनावर घेतली म्हणजे ते झालेच समजा. तुम्हाला चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही. होय बाळंभटजी, गोविंदरावास आवर्जून सांगावे की त्यांच्या निरोपाने आमचे मन भरून पावले. जरूर. त्यांच्या सदिच्छांमुळेच पंचायतीचा निकाल आमच्या बाजूने लागला. असाच लोभ असू द्यावा आणि आमचे धन्यवाद आणि नमस्कारही कळवा त्यास. जरूर. आई, दाटुनिया येता मेघ भरे आई, आकाश आई, झाले घराचे आई, रागवलीस का ग माझ्यावर? नाही ग बाळे, आनंद झालाय मला, खरंच आनंद झालाय. यमे, विरघळलीस ग साखरेसारखी तिकडच्या घरी, आणि गोडी मात्र दोन्हीकडची वाढवलीस. आई,